आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य: चिरून घेतलेले पापलेट, आलं लसूण पेस्ट, चिंचेची पेस्ट, फिश फ्राय मसाला, लाल तिखट, मीठ, हळद आणि तांदळाची। आज आपण बनवणार आहोत पापलेट फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य: चिरून घेतलेले पापलेट, आलं लसूणची पेस्ट, इमलीची पेस्ट, फिश फ्राय मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि तांदळाचे पीठ। आता आपण सर्वात प्रथम आलं लसूण पेस्ट, चिंचेची पेस्ट झालं नाही पण मिरची पावडर 2 चमचे, हळद, हाफ टेबल स्पून मीठ, हे सर्व आपण हलवून घेऊया किंवा मॅग्नेट करून घेऊया। आता हा आपण मसाला लावून घेतलेला आहे। आपण आता ह्याची पेस्ट तयार करून घेऊया। आता आपल्याला पापलेट फ्राय करण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्या। त्यासाठी तांदळाचे पीठ, त्यामध्ये अर्धा चमच हळद, चवीपुरते मीठ, 3 टेबलस्पून लाल तिखट, फिश फ्राय मसाला साधारण 1.5 चमच। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। आपला हा मसाला तयार आहे। आता आपण एका गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये साधारण 3 ते 4 चमच तेल टाकून घ्यायचे आहे। आता आपण ही मच्छी या मसाल्यामध्ये दोन्ही साइडने ग्रीप करून घेऊया। आणि तव्यात ठेवूया। त्याचप्रमाणे सगळ्या मच्छीचे पीस आपण असे मसाल्यामध्ये घोळून घेऊया। आता आपण हे तव्यामध्ये 10 ते 15 मिनिटं पापलेट छानपैकी फ्राय करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपला पापलेट फ्राय तयार आहे।